रस्ता, शेताबांधावरून रस्ता, बरं का मौली. आणि तो जावई सासूरवाडीला जायला, शेताबांधावरून जायला निघाला. पावसाळ्याचे दिवस होते, सर्वत्र पाणी भरलं होतं. आणि पाणी भरलेलं असताना आपल्याला माहितीये बांधाच्या बाजूलाच शेतामध्ये विहीर असायची, त्याला डवरा म्हणतात, डवराच बोलतात ना. विहीर न बांधलेली फक्त खरडा असायचा तो डवरा. आणि काय झालं होतं, पाणी पूर्ण भरल्यामुळे त्या जावयाला अंदाज आला नाही. बांध समजून त्यांनी पाय दिला आणि नेमका त्या खरड्यामध्ये पडला, पाण्याने भरलेल्या डवऱ्यामध्ये खरड्यामध्ये पडला. आता पडल्यानंतर खाली जातोय वर येतोय, खाली जातोय वर येतोय. तेवढ्यात बाजूला शेतामध्ये जे काम करणारे शेतकरी होते ना, त्यांनी आवाज दिला, ओ जावई, ओ जावई. वरती आल्यानंतर त्याला आवाज आला, ओ जावई. पुन्हा वरती आल्यानंतर त्याला हातपाय हलवा, हातपाय हलवा तुम्ही. तेव्हा किनाऱ्याला याल. तेव्हा मग त्याला आवाज आल्यानंतर त्याने हातपाय हलवायला सुरुवात केली. आणि हातपाय हलवायला जशी सुरुवात केली तसं बिचारा किनाऱ्याला आला. हळूहळू हळूहळू निघाला बाहेर. बाबा बाहेर निघाल्यानंतर पुन्हा चालायला लागला तो, बरं का, पुन्हा चालायला लागला. आता थोड्या अंतरावर गेल्यावर नेमका तशीच विहीर, तसाच डवरा खरडा, बरं का. पण तो त्या शेतकऱ्याने भरलेला होता गालाने, कारण त्याला नको होता तो. ह्याच वर्षी माती टाकून भरला होता आणि चिखल झाला होता, गाळ झाला होता. बांध समजून त्या खरड्यात पडला. खरड्यात पडल्याबरोबर त्याला ते आठवलं, काय करायचं असतंय खरड्यात पडल्यावर. हा, काय करायचं असतंय, हातपाय हलवायचे असतात. ते आठवलं त्याला. आता इथे हातपाय हलवून चालतील का? चिखलाच्या खरड्यात पडल्यानंतर, गालाच्या खरड्यात पडल्यानंतर हातपाय हलवून चालतील? जसा तो हातपाय हलवायला लागला ना, तसा अजून आतमध्ये जायला लागल्यानंतर शेजारचे शेतकरी ओरडायला लागले, ओ जावई बापू, आता हातपाय हलवू नका, आता जसे आहात तसे थांबा, जेवढे दिसताय तेवढे तरी दिसाल, नाहीतर हातपाय जर हलवले तर जे दिसताय ते पण दिसणार नाहीत तुम्ही. तेव्हा तो विचार करतोय, काय माणसं आहेत का काय, तिकडे म्हणतात हातपाय हलवा, इकडे म्हणतात हातपाय हलवू नको. दादा, दोन्हीकडचे प्रसंग वेगवेगळे आहेत, दोन्हीकडच्या अवस्था वेगवेगळ्या आहेत. आम्ही संसारात असताना काय करावं, आम्ही प्रपंचामध्ये असताना काय करावं, आम्ही परमार्थात असताना काय करावं, हे मार्गदर्शन आम्हाला मिळावं असं वाटत असेल तर आम्ही संतांना शरण गेलो पाहिजे, आम्ही देवाला शरण गेलो पाहिजे. त्यांच्याच कृपेने आम्हाला काय होत असतंय तर ज्ञान प्राप्त होत असते. भगवंत म्हणतात, दैवी वेशा गुणमयी मम माया दुरत्तया मामेव ये प्रपद्यन्ते माया मेता तरंती ते. अर्थात महदादी ही माझी माया, उतरून या धनंजया मी होई जया कैसी नाही. अर्थात माझ्यापासून जी गुणात्मक माया निर्माण झालेली आहे, भगवंत म्हणतात ती तरुण जाण्यास दुस्तर आहे, कठीण आहे. कळतंय ना, दुस्तर आहे, कठीण आहे. फक्त मला शरण या भगवंत म्हणतात. देव काय म्हणतात, मला शरण या. सहज ती माया तुम्ही तरुण जाल, सहज तरुण जाल. माया अनेक प्रकारची आहे. विधात्याने ज्या वेळेला या सृष्टीची निर्मिती करायची म्हटली, त्यावेळेला सृष्टीची निर्मिती करण्यासाठी ह्या जगामध्ये जे जे काही आहे त्या सगळ्याची निर्मिती करण्यासाठी ज्या महामायेचा आधार घेतला, ती महामाया, ती आदिशक्ती, ती माया वेगळी आहे. देवाकडचा संकल्प, विधात्याकडचा संकल्प म्हणजेच ती महामाया आहे, आदिशक्ती आहे. त्या आदिशक्तीपासून, त्या महामायेपासून जी गुणात्मक माया निर्माण झालेली आहे, ती गुणात्मक माया म्हणजे भगवंत म्हणतात तरुण जाण्यास कठीण आहे. आणि तुम्ही आम्ही या ठिकाणी जन्माला आल्यानंतर ज्या मायेने आपल्याला स्पर्श केला ती माया वेगळी आहे, ज्या मायेने स्पर्श केला ती माया वेगळी आहे, बरं का. जन्माला येताना काही दोष असतो का माणसाकडे? 10 दिवसांपूर्वी जन्माला आलेली पोरं तुम्ही 10 पोरं वेगवेगळ्या जातीची एकत्र करा आणि मला ओळखून दाखवा कोणत्या जातीचा आहे ते. ओळखाल? भगवंत जन्माला घालताना भेद ठेवत नाही, भेद ठेवत नाही. वेगवेगळ्या जातीची 10 माणसं मेलेली आहेत
आणि त्या 10 माणसांची राख एकत्र करा, मला ओळखून दाखवा कुठल्या माणसाची, कुठल्या जातीच्या माणसाची कुठली राख आहे. जन्माला येताना भेद नाही, मरणोत्तर भेद नाही, मध्ये जो भेद आम्हाला स्पर्श करतो त्याला कारण आमच्या अंतःकरणामध्ये असलेली नको ती माया, नको ते ममत्व, नको ती आसक्ती आणि नको असलेला अभिमान, नको त्या गोष्टीचा अभिमान, नको त्या गोष्टीचा अभिमान. घर जर माझं म्हणावं तर आम्हाला घरात यायला विचारावं लागतंय. काय समजतंय का? आम्हाला घरात जायचं म्हटल्यानंतर विचारावं लागतंय. पूर्वी माणसाचा माणसावर विश्वास होता, बरं का? माणसाचा माणसावर विश्वास होता. पूर्वी माणसाचा माणसावर विश्वास होता, बरं का? असो, कुडांची घरं होती, बांबूच्या चिंबी बनवल्या जायच्या, त्याचे कूड बनवले जायचे आणि ते कूड असायचे, नाहीतर मग जंगलात जाऊन काडव्या आणल्या जायच्या, काडव्या अशा काठ्या, आणि त्याचं ते घर असायचं, बरं का? काडव्यांचे कूड असायचे. दरवाजा पण त्याचाच असायचा, दरवाजा पण त्याचाच असायचा, बरोबर की नाही माऊली? तो बांधला जायचा बाबा. कशाने बांधला जायचा? एकतर काथ्याने, वाखाने, चिंधीने, नाहीतर सुतलीने, बरोबर? तो का बांधला जायचा माहितीये का? माणसासाठी नाही, कुत्री आतमध्ये जाऊ नये म्हणून किंवा मांजर आतमध्ये जाऊ नये म्हणून, प्राण्यांसाठी ते संरक्षण होतं. कारण माणसाचा माणसावर विश्वास होता. समजतंय ना तुम्हाला हे? बरं का? जेव्हा माणसाचा माणसावरचा विश्वास कमी झाला ना, तेव्हा कळीकोंड्याने जन्म घेतला, कळीकोंड्याने जन्म घेतला. अजून जेव्हा माणसाचा विश्वास माणसावरचा कमी झाला, तेव्हा ते छोटस पिलू जन्माला आलं. लॉक का? कुलूप, बरं का? आणि मग त्या कुलुपावर पण आता विश्वास राहिला नाही. तो कुलूप पण तोडला जातो. मध्ये मध्ये आपल्या रेवती गावामध्ये रोज जागायला लागायचं, नाही? रोज जागायला लागायचं. खरंय, खरंय, रोज जागायला लागायचं मामा. कशासाठी? चोरांची भीती होती, बरं का? चोरांची भीती होती. असो, आता महत्वाचं काय माहितीये का? आता काही ठिकाणी गेल्यानंतर आम्हाला पहिली पाटी वाचायला मिळते. काय? तुमच्यावर कॅमेरा नजर ठेवून आहे. अरे बापरे, एवढे चोर आहेत का आम्ही? कॅमेऱ्याची नजर आहे तुमच्यावर, बरं का? पूर्वी आमच्या घरावर लिहिलेलं असायचं सुस्वागतम, म्हणजे चांगलं स्वागत आहे तुमचं. सुस्वागतम, या आलात, चांगलं स्वागत आहे. त्यातलं सु काढून टाकलं, स्वागतम तेही काढून टाकलं, वेलकम. नंतर घरावर पाट्याली परवानगी शिवाय आत येऊ नये. आणि नंतर आम्हाला काही ठिकाणी वाचायला मिळायला लागलं, काय? कुत्र्यापासून सावध राहा. कोणासाठी? प्राण्यांसाठी का पक्ष्यांसाठी का? माणसासाठीच ना. घर कोणाचं? आपण कधी अभ्यास केलाय का? आपण जर नवीन घर बांधलं ना, तर आपल्याला त्या घरात राहायला जाण्याच्या आधी मांजरं जातात, उंदीर जातात, कुत्री बसून मोकळे होतात. कधी शांती केली त्यांनी घराची? सांगा बरं. आमच्या डोक्याप्रमाणे आम्ही घर बांधतो, आमच्या प्लॅनिंग प्रमाणे आम्ही घर बांधतो, पण शांती केल्याशिवाय आम्हाला घरात जाता येत नाही. शांती केल्याशिवाय घरात जाता येत नाही. घर कोणाचं? आमचं. ह्या क्रिया सगळ्या कोणाला कराव्या लागतात? आम्हाला. कारण माणसाचा माणसावर विश्वास नाही, माणसाचा माणसाच्या कर्मावर विश्वास नाही, माणसाचा माणसाच्या विचारावर विश्वास नाही, आणि माणसाचा माणसाच्या जगण्यावर, वागण्यावर विश्वास नाही. म्हणून ही अशी सगळ्या प्रकारची क्रिया करावी लागते. जग बदललेलं आहे. प्रत्येक जण आपापल्या सोयीचा विचार करतोय, स्वार्थाचा विचार करतोय. जोपर्यंत समोरच्या माणसाच्या अशा अपेक्षा तुमच्याकडून पूर्ण होतात ना, तोपर्यंत खऱ्या अर्थानं तुमच्यावर प्रेम असेल, जीव असेल, जिव्हाळा असेल, ममत्व असेल, आसक्ती असेल. ज्या वेळेला अशा अपेक्षा बंद होतील, ज्या वेळेला त्यांच्या मनाविरुद्ध तुम्ही वागायला लागाल ना, त्यावेळेला मात्र त्यांचं प्रेमही कमी झालेलं तुम्हाला पाहायला मिळेल. प्रेमही राहणार नाही, त्यांचं प्रेमही राहणार नाही.
अतिशय सर्वांना पटेल असं उदाहरण बघा. एखादा माणूस आमच्या घरातून निघून गेला की त्याचे कपडे पण आम्ही आमच्या घरात ठेवत नाहीत. ठेवतो का? कपडे ठेवतात मेलेल्या माणसाचे? बिछाना ज्याच्यावर झोपायचा तो पलंग पण काही वेळेला ठेवत नाहीत, ती खाट पण, ती बाज पण ठेवत नाहीत. बरोबर आहे की नाही? कपडे चालत नाहीत, बिछाना चालत नाहीत, खाट पलंग चालत नाहीत, त्याच्या वस्तू चालत नाहीत, त्यांनी वापरलेल्या वस्तू चालत नाहीत, पण त्यांनी ठेवलेले पैसे चालतात ना, त्यांनी बांधलेलं घर चालतंय ना, त्याची जमीन चालते ना, त्याची प्रॉपर्टी संपत्ती चालते ना. मला सांगा, स्वार्थ आहे की काय आहे? स्वार्थच आहे ना. आम्ही काय जगतोय वागतोय हे आमचं आम्हालाच कळत नाही. आम्ही कशा पद्धतीने जगतोय वागतोय हे आमचं आम्हालाच कळत नाही. खऱ्या अर्थानं माणसाला ज्ञान सगळ्या प्रकारचं आहे, सगळ्या प्रकारे माणसाला कळतंय, पण कळत असताना सुद्धा जर वळत नसेल ना, तर तुमच्या ज्ञानाला किंमत शून्य आहे. प्रत्येक माणसाला कळतंय माऊली काय करावं आणि काही नाही करावं, पण तरी सुद्धा जे नाही करायचं तेच मनुष्य करतोय. शून्य किंमत आहे त्याच्या ज्ञानाला आणि त्याच्या पांडित्याला आणि त्याच्या अभ्यासाला. बरं का? शून्य किंमत आहे, शून्य किंमत आहे. आता बोला 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 बोला. बरोबर आहे, एक नंबर. खरं तर हे रेकॉर्डिंग व्हायला पाहिजे होतं, पण मी त्यावेळेला रेकॉर्डिंग बंद केलं होतं. 100% खरं आहे. हा बरोबर, 100%. मग मी तेच बोललो ना तुम्हाला की ते घर चालतंय आपल्याला, नाही का? त्यांची संपत्ती चालते, त्यांची प्रॉपर्टी चालते, त्यांचा सोना नाना पण चालतो आपल्याला. बरोबर आहे की नाही? बाकीच्या गोष्टी काय, ह्या आपल्या बुद्धीप्रमाणे आपण फक्त स्वार्थ भरलेला आहे आपल्या मनामध्ये, अंतःकरणामध्ये. बाकी विषय नाही. बरं का? बाकी विषय नाही. हो बरोबर 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 बरोबर. तो पण दृष्टांत बघू आपण पुढे. आता अजून तुम्हाला सांगतो बघा मस्त की. बरं का? जेव्हा आपण एखाद्या माणसाला स्पर्श करतो, मेलेल्या माणसाला, बरोबर आहे की नाही, तेव्हा घरी आल्यानंतर पहिले कपडे बाहेरच्या बाहेर काढतो का नाही? शर्ट पॅन्ट. बरोबर ना? मस्त, अगदी चांगला विषय मांडला मामांनी. बरं का? आणि यालाच प्रवचन म्हणतात. तुमचा माझा संवाद म्हणजे प्रवचन. कळलं तर ठीक आहे, नाही कळलं तर फायदा काय? आता बघा कसं कळेल तुम्हाला. बरं का? माणसाच्या मैतावर गेल्यानंतर आपण काय करतो? बाहेरून आल्याबरोबर लगेच पहिले शर्ट पॅन्ट बाहेरच्या बाहेर काढतो, आंघोळ करतो, कपडे बदलतो, शुचिर्भूत होतो. बरोबर आहे की नाही? कारण का? मेलेल्या माणसाला स्पर्श केलाय. बरोबर आहे की नाही? मढ्याला स्पर्श केलाय, मेलेल्या माणसाला स्पर्श केलाय. माणूस म्हणजे प्राणी आहे ना माऊली? माणूस म्हणजे प्राणी आहे की नाही? मेलेल्या प्राण्याला स्पर्श केलाय, मेलेल्या माणसाला स्पर्श केलाय. मेलेल्या माणसाला जर आम्ही मैतावरून आलो तर कपडे काढतोय बाहेरच्या बाहेर, आंघोळ केल्याशिवाय कशालाही हात लावत नाही. पण एकदा आंघोळ झाली की लगेच आम्ही गोवेलीला जाऊन अर्धा किलो पाव किलो एखादा प्राणी नाही तर पक्षी घेऊन येतो. मग त्याला शिवल्यानंतर बाटत नाही का आम्ही? त्याला शिवल्यानंतर बाटत नाही आम्ही? त्याला स्पर्श केल्यानंतर आम्हाला काही म्हणजे काही होत नाही का? माणूस फक्त स्वतःच्या बुद्धीचा आणि स्वतःच्या सोयीचा वापर करत असतो. बस गैरवापर करत असतो. स्वतःच्या बुद्धीप्रमाणे फक्त चालत असतो. कुठे स्वार्थ असेल ना, कुठे चांगलं असेल ना, त्या ठिकाणी फक्त स्वतःचा विचार करतोय. ऐका, जर जीवनाचा उद्धार करून घ्यायचा आहे ना, जर आयुष्याचा उद्धार करून घ्यायचा आहे, तर जे आपल्याला माहिती आहे, जे आपल्याला ज्ञान आहे, त्या ज्ञानाचा वापर स्वतःसाठी करून घ्या. स्वतःचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. पुन्हा एकदा सांगतो, बांधावर जे आहेत ते तुम्हाला हातपाय हलवायचे कसे ते सांगतील. त्यांनी हातपाय हलवून तुम्ही वाचणार नाहीत, कारण आपण पडलेलो आहोत. आपण पडलेलो आहोत कुठे? या भवसागरामध्ये. या भवसागरामध्ये आपण पडलेलो आहोत. जर वाचायचं आहे, तरायचं आहे ना, तर आम्ही स्वतः हातपाय हलवले पाहिजेत, आम्ही स्वतः प्रयत्न केला पाहिजे. माऊली, काय झालं? एका राजाला महापुरुषांची आवड होती आणि त्याला आवड असल्यामुळे एक चांगले ज्ञानी, हुशार, अभ्यासू एक महापुरुष होते, सत्पुरुष होते. अभ्यासू सत्पुरुष होते. त्यांचं मार्गदर्शन तो नेहमी ऐकायचा. तेही राज दरबारामध्ये यायचे. राज दरबारामध्ये आल्यानंतर त्यांचं आदरातिथ्य करायचा. राज आसनावरून बसून उठून त्यांना घ्यायला जायचा, दरवाजापर्यंत त्यांना घेऊन यायचा, त्यांना आसनस्थ करायचा, त्या ठिकाणी त्यांना आसन द्यायचा, त्यांच्या पाया पडायचा आणि मग राजा येऊन राजगादीवर बसायचा. ऐकताय ना? त्यांचं नेहमी तो मार्गदर्शन ऐकायचं. त्याला मार्गदर्शन खूप आवडायचं त्यांचं.
त्यांचं बोलणं खूप आवडायचं. अनेक दिवस निघून गेल्यानंतर एकदा राजाने त्या महापुरुषांना विचारलं, त्या सद्गृहस्थाला विचारलं, म्हणे महाराज, बरेच दिवस झालं मी तुमच्याकडून हे मार्गदर्शन घेतोय, ऐकतोय, तुमचं चांगले विचार असतात तुमचे. आज ऐकता ऐकता माझ्या मनामध्ये प्रश्न निर्माण झालेला आहे. जरा व्यवस्थित ऐका, थांबणार आहोत आपण काही वेळात, 1-10 मिनिटात थांबणार आहोत बरं का. एक म्हणे प्रश्न माझ्या मनामध्ये आलेला आहे, अंतःकरणामध्ये आलेला आहे, मला विचारायचं आहे. म्हणे काय? ज्ञान श्रेष्ठ की कर्म श्रेष्ठ? ज्ञान श्रेष्ठ, अभ्यास श्रेष्ठ की माणसाचं जगणं वागणं श्रेष्ठ? काही प्रश्न असे असतात की त्यांची उत्तरं लगेचच द्यायची असतात, तर काही प्रश्न असे असतात की त्यांची उत्तर कर्माचरणातून प्रत्यक्ष प्रॅक्टिकली द्यायचे असतात, कर्माचरणावरून द्यायचे असतात. आणि त्या महाराजाने विचार केला की ह्या राजाला जर आता लगेचच आपण काही बोललो तर बोलून उत्तर देण्यापेक्षा कर्माचरणातून उत्तर दिलेलं बरं पडेल, प्रत्यक्षात प्रॅक्टिकली. आणि मग सांगितलं, राजासाहेब म्हणे ठीक आहे, तुमच्या प्रश्नाचं उत्तर मी 8 दिवसात देतोय, 7 दिवसानंतर, 8व्या दिवशी देतोय. पण ऐका ना राजेसाहेब, मधल्या 7 दिवस आपण एकमेकाला ह्या राज दरबारामध्ये भेटणार नाहीत, मार्गदर्शन करण्याच्या हेतूने भेटणार नाहीत आपण एकमेकाला बरं का. मग कुठेतरी अशी चालती बोलती भेट झाली तर ठीक आहे, चालता बोलता कुठे तुम्ही मला बघितलं, मी तुम्हाला बघितलं, ठीक आहे, पण मार्गदर्शनाच्या हेतूने भेटणार नाहीत. राजा म्हणतो ठीक आहे, माझ्या प्रश्नाचं उत्तर जर मिळत असेल तर काय हरकत नाही महाराज, हरकत नाही. आणि दुसऱ्याच दिवसापासून राज दरबारामध्ये ते साधू आले नाहीत, ते सत्पुरुष आले नाहीत. पण कुठेतरी राजा असा दिसतोय समोर, मला राजा पाहतोय असं ज्या वेळेला त्यांना वाटायचं ना, तेव्हा खिशामध्ये हात घालायचे. ते खिशातून, एका खिशातून तंबाखू काढायचे, दुसऱ्या खिशातून काय लागतंय बरं तंबाखूला, चुना काढायचे, आणि मग ते असे मळतात, असं राजाला जरा दाखवायचे. ते राजाने बघितलं पाहिजे, तंबाखू मळतोय महाराज बरोबर का, चोळतोय का मळतोय, काय असतं शब्द काय माहिती, जे काय असेल ते वचन देतोय असा. तर बरं, सगळ्यांना सोडीन पण तुला सोडणार नाही, कॅन्सर झाला तरी चालेल. काय फाटलेलं सडलेलं जबडं आम्ही पाहतोय त्याच्यावर, तरी सुद्धा तेच फाडून तिथेच बरोबर करतोय जे काही करायचं ते. कळत नाही का माणसाला? कळतंय, पण वळत नाही, दुर्दैव आहे. असो, पहिल्या दिवशी तंबाखू खाताना खाल्ली नाही बरं का, फक्त क्रिया दाखवली त्या साधूने करताना, ते असे मळताना. दुसऱ्या दिवशी एका खिशातून विडी काढली, दुसऱ्या खिशातून, आता तुम्ही काहीतरी बोलाल तेव्हा ते प्रवचन पुढे जाईल की नाही, विडीला माचीस काढली आणि मग अशी ती पेटवताना दाखवली. अरे राजा बघितलं, राजा आश्चर्यचकित व्हायला लागला, आश्चर्य करायला लागला. अरे म्हणे असं आहे काय, तंबाखू पण खातात, विडी पण ओढतात. तिसऱ्या दिवशी तर काय झालं माहितीये का, एका खिशातून त्याने सिगरेट काढला आणि दुसऱ्या खिशातून माचीस तीच काढली परत कालचीच. आणि सिगरेट ओढताना म्हणजे त्याला ते पेटवताना पाहायला मिळाला. आता पुढचे 4 दिवस काय लावायचं ते तुमचं तुम्ही ठरवा, कारण माझ्याकडे काही आता राहिलं नाही बाकी. पण 7ही दिवशी काहीतरी व्यसन करतोय असं त्या महाराजांनी त्याला दाखवलं. 8व्या दिवशी ज्या वेळेला महाराज दरबारात आले ना, त्या वेळेला राजासनावर बसलेला राजा रोज उठून महाराजांना दरवाजात घ्यायला जायचा, स्वतः आणून त्या आसनावर आसनस्थ करायचा, दर्शन घ्यायचा, आणि मग स्वतः राजा राजगादीवर जाऊन बसायचा. आज राजा राजगादीवरून उठले सुद्धा नाहीत, त्या आसनावरून उठले सुद्धा नाहीत. ते महाराज स्वतः आले ते महाराज स्वतः आसनस्थ झाले. दर्शन घ्यायचं तर लांबच गेलं, राजा उठला सुद्धा नाही जागेवरून. आणि स्वतः आसनस्थ झाल्यानंतर त्या साधूने विचारलं, त्या सत्पुरुषाने विचारलं त्या राजाला, राजे तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं का? म्हणजे 7 दिवस 7 प्रकारची व्यसनं तुम्ही करताना मी तुम्हाला बघितलं, प्रश्नाचं उत्तर काय मिळेल मला? काय मिळेल मला प्रश्नाचं उत्तर? म्हणजे प्रश्न काय होता, ज्ञान श्रेष्ठ की जगणं वागणं श्रेष्ठ? मग राजे मला सांगा, आतापर्यंत मी तुम्हाला जे ज्ञान द्यायचो ते ज्ञान मला आज आहे का नाही? आहे ना? जो अभ्यास माझा आहे, जो अभ्यास तुम्ही आतापर्यंत अनुभवला, जे विचार अनुभवले ते विचार, तो अभ्यास आज माझा आहे की नाही? आहे ना?
आहे ना? मग तुमच्यामध्ये एवढा बदल झाला का बरं? तुम्ही माझा एवढा तिरस्कार का करायला लागले बरं? एवढा मत्सर का करायला लागले बरं? ज्या दृष्टीने तुम्ही मला पूर्वी पाहायचे, आज मला वेगळ्या दृष्टीने का पाहायला लागलं बरं? कारण मी व्यसन केलं नाही, फक्त करतोय असं तुमच्या नजरेने दाखवायचा प्रयत्न केला मी, पण मी कुठल्याही प्रकारचं व्यसन केलं नाही. म्हणून सांगतो तुम्हाला, ज्ञानापेक्षा माणसाचं जगणं वागणं श्रेष्ठ आहे. जगणं वागणं श्रेष्ठ आहे. ज्ञान असावं, पांडित्य असावं, अभ्यास असावा. अभ्यासाशिवाय काही कळणार नाही. गाथा वाचावी, गीता वाचावी, ज्ञानेश्वरी वाचावी, संतांचा अभ्यास आम्ही करावा. पण अभ्यास करून आम्ही तिथेच जर थांबलो तर त्या ज्ञानाला किंमत शून्य आहे. अभ्यास करून जर आम्ही आमच्या जीवनाचा प्रवास जर त्याप्रमाणे केला तर खऱ्या अर्थानं त्या ज्ञानाचा उपयोग आम्हाला झाला, आमचं जगणं वागणं बदललं असं म्हणायला हरकत नाही. आणि म्हणून ह्या मायारूपी जाळातून जर तुम्हाला मुक्त व्हायचं आहे, सुटायचं आहे, तर त्यासाठी भगवंत म्हणतात तुम्ही मला शरण या. देवाला शरण जाणं म्हणजे केवळ नमस्कार करणं म्हणजे शरण जाणं नव्हे. साष्टांग नमस्कार करणं, लोटांगण घालणं म्हणजे शरण जाणे नव्हे. डोळ्यातून देवाला शरण जाता आलं पाहिजे, कानातून देवाला शरण जाता आलं पाहिजे, मुखातून देवाला शरण जाता आलं पाहिजे. डोळे हे देवाला पाहण्याचं द्वार आहे, कान हे देवाचं ऐकण्याचं द्वार आहे, मुख हे देवाचं गुणगान गाण्याचं स्तवन करण्याचं द्वार आहे. बरं का? आता मला तरी वाटतंय याच्या पुढे जेवणानंतर भजन या ठिकाणी आपण ठेवलेलं आहे आणि तुम्ही मंडळी सगळी महाराज मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत आपली. बरं का? देवाचं स्तवन करणारी, देवाचं भजन करणारी मंडळी. मुख हे देवाचं स्तवन करण्याचं द्वार आहे, हे श्रवण करण्याचं द्वार आहे. देवाचं ऐकलं पाहिजे, देवाचं बोललं पाहिजे, देवाला पाहिलं पाहिजे. 93,93,99,999 योनीतून मुक्त होण्याचं द्वार जर कोणता असेल तर हा नरदेह आहे, हा मनुष्य देह आहे. तो मनुष्य देह जर तुम्हाला मिळालेला आहे, हा नरदेह जर तुम्हाला मिळालेला आहे, तर आपण काय केलं पाहिजे? खऱ्या अर्थानं आताच आपण विचार केला पाहिजे, सार्थक करून घेतलं पाहिजे, आपल्या जीवनाचं सार्थक करून घेतलं पाहिजे. एकदा व्यवस्थित ऐका. परमार्थ हा सत्वगुणातून होत असतो, रजगुणातून पण नाही आणि तमगुणातून पण नाही. पुन्हा एकदा सांगतो, तुम्ही कोणाच्या जोडीला बसताय ना, याच्यावर गुण अवलंबून आहेत. बरं का? लोखंडाला जर परिसाचा स्पर्श झाला तर किती महिन्यांनी सोनं होत आहे बरं? महिन्यांनी, दिवसांनी, काही तासांनी, मिनिटांनी, नाही तर क्षणी. जेव्हा स्पर्श झाला ना, लगेचच सोनं होत आहे. आम्ही एवढ्या वर्ष परमार्थ करूनही जर आमच्यामध्ये बदल दिसत नसेल तर दगडाची